नमस्कार. आपण आता आळंदीमध्ये आहोत. आळंदी ज्ञानेश्वर माऊलींचं समाधीस्थान. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. ज्ञानेश्वर माऊलींची पालखी या आळंदीहून निघते आणि थेट पंढरपुरात जाते. लाखो भाविक या वारीमध्ये सहभागी होतात. विठ्ठलाच्या त्या नामघोषामध्ये पंढरपुरापर्यंतचा तो प्रवास करतच असतात. आपणही या वारीमध्ये आता निघणार आहोत. थेट आळंदीहून निघतो आहे आणि पंढरपुरात त्या माऊलींच्या चरणावरती जाऊन, त्या विठोबाच्या चरणांवर जाऊन नतमस्तक होऊन तुमच्या सगळ्यांच्या सुखासाठी प्रार्थना करणार आहे. ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घेतल्यानंतर थेट चोपदारांना भेटणार आहोत. हा आज सुरू होणारा प्रवास थेट आषाढी एकादशी पर्यंत आपण अनुभवणार आहोत. चला तर मग घेऊया आधी ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन आणि मग तुमच्या सुखासाठी प्रार्थना करत निघूया पंढरीच्या त्या विठोबाच्या दर्शनासाठी. चला. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली. नमस्कार. उखाणा घेताय? हो. टाळ वाजे, वीणा वाजे, वाजे सुंदर बासरी. दिनेश रावांचं नाव घेते. होम मिनिस्टरची टीम आली घरी. काय सांगा. मला वाटलं तुम्ही म्हणणार सुखी आहे सासरी. माहिती आहे तुम्हाला म्हणजे. अरे 14 वर्षात हेच तर ऐकतोय. द्या ओळख करून सगळ्यांची. माऊली हे माझे पती नमस्कार. नमस्कार. दिनेश रणवे उर्फ राजाभाऊ चोपदार. हो. हा माझा मुलगा सार्थक. माझी मुलगी राजस. हो. ही माझी सुनबाई नमस्कार. मैथिली. हो. हा माझा भाचा शैलेश. नमस्कार. ह्या माझ्या मोठ्या ताई हो. शैलजाताई. नमस्कार. हे माझे नंदावे मोळक सर. आणि ह्या माझ्या लहान ताई शिल्पकला ताई. त्या माझ्या जाऊबाई नमस्कार. सुमनताई. आणि हा सगळा माझा मित्र परिवार. नमस्कार. नमस्कार. आणि सगळ्यात महत्वाचे आमचे आधारस्तंभ म्हणजे माझे सासरे नमस्कार. श्रीयुत चोपदार गुरुजी. नमस्कार. नमस्कार. चला आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठलं बालपण तुमचं? माझं बालपण कळम. तुमचं बालपण कुठलं? आळंदीच. आपण काय करता आता? मी स्वतः मुख्याध्यापिका म्हणून काम करते. माझा स्वतःची शाळा आहे. आणि आता आपण? मी बांधकाम कन्स्ट्रक्शन व्यवसाय आहे आणि माऊलींचे वंशपरंपरागत चोपदार म्हणून जी सेवा आहे ती घराण्यात जी आलेली आहे ती चालू आहे. प्लस सोशल काम वेगवेगळ्या माध्यमातून करत असतात. चालू असतं. आता बघा इतकं माऊलीची सेवा करतात चोपदार म्हणून, बरोबर आहे. नेमकं काय असतं? कारण आता बऱ्याच जणांना म्हणजे जे वारीमध्ये येतात त्यांना
म्हणजे तुम्ही काय काम करता किंवा काय तुमचं मान आहे हे सगळ्यांना माहिती असतं, पण बरेच जण असे आहेत ना, त्यांना माऊलींची पालखी, माऊलींची वारी सगळं दिसत असतं. मला जरा सांगा ना, नेमकी काय जबाबदारी असते? मुळात एखादा राजा असतो, राजाचा जो चोपदार असतो की राजा आल्यानंतर ललकारी ते दिल्यानंतर मग राजाचं आगमन होतं. तशाच स्वरूपाने माऊलींना ज्ञानराजा म्हटलं जातं. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव असा उल्लेख त्यांचे झालेले आहेत आणि त्या माऊलींचे चोपदार आहोत याचा आम्हाला खूप अभिमान आहे. आणि माऊलींच्या आरतीच्या वेळेस सकाळी संध्याकाळी त्या ठिकाणी ललकारी देणे आरतीच्या वेळेस हा मान आम्हाला वंशपरंपरागत मिळालेला आहे. आमचं भाग्य आहे ते, त्यामुळे तो आम्हाला नित्य आरतीला त्या ठिकाणी उभं राहता येतं. त्यानंतर महापूजेच्या वेळेस महापूजेचं नियोजन असतं. पालखी सोहळ्याच्या वेळेस सर्व दिंड्यांच्या काही समस्या असतील, अडचणी असतील, त्या सर्वप्रथम चोपदारांना संपर्क साधतात आणि तिथंच त्यांचं बरंचसं मार्ग त्या ठिकाणी निघतो. संपूर्ण पालखी सोहळ्याचं नियोजन करताना फार मोठ्या प्रमाणात जबाबदारी चोपदार म्हणून त्या ठिकाणी असते. म्हणजे समस्या अनेक उत्तर एक असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. किती छान. मला तुम्हाला विचारायचंय की असे टाळ वाजत असतात, जयघोष चालू असतो आणि एका वेळेला असं काहीतरी तो दंड दाखवला जातो आणि पूर्ण पिन ड्रॉप सायलेन्स होतो. अगदी अगदी काय असतं ते नेमकं? पालखीसोबत दिवसभराचा जो दिनक्रम असतो, पालखी चालत असताना संध्याकाळी मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचली की त्या ठिकाणी त्या आरतीला समाज आरती असे म्हणतात. सर्व दिंड्या गोलाकार रीतीने उभ्या राहतात, मधोमध पालखी ठेवली जाते, जे सर्व मानकरी आहेत आपापल्या जागी उभे असतात आणि आम्ही माऊलींचे चोपदार, चांदीचा चोप आमच्या हातामध्ये असतो आणि तो हो असा वर उंचावून ललकारी दिल्याबरोबर पिन ड्रॉप सायलेन्स, टाचणी पडली तरी आवाज येईल अशी शांतता त्या ठिकाणी, निशब्द शांतता पसरते. आणि जर एखाद्या दिंडीची कुठे जर तक्रार असेल ती एकच दिंडी ती टाळ वाजवते. म्हणजे समाजाचं लक्ष वेधून घेण्याचा त्या ठिकाणी तो आमच्याकडे प्रघात आहे. मग चोपदार त्या ठिकाणी जातात, त्यांची समस्या ऐकून घेतात, त्याचं काय असेल सोल्युशन ते सांगितलं जातं त्यांना. आणि मग नंतर मग हरवलेल्या सापडलेल्या वस्तू सांगितल्या जातात की जर कोणाला वस्तू सापडली वारकऱ्याच्या हातात तर ती आणून दिली जाते आमच्याकडे. त्यानंतर चुकलेल्या लोकांविषयी सूचना सांगितल्या जातात आणि मग दुसऱ्या दिवशी निघण्याची वेळ जाहीर होऊन मग आरती होते त्या ठिकाणी. तुमची भेट कुठे झाली? आमची भेट ऍक्च्युली मी फुलेनगरला मावशीकडे राहायला होते. भेट असं नाही म्हणता येणार, त्यांना पाहिलं होतं, याच ड्रेसमध्ये मी पाहिलेलं त्यांना. म्हणजे कसं काय बघितलं होतं त्यांना? ते पालखीचे चोपदार ना, आणि आम्ही दर्शनाला गेलेलो. बरोबर. आमची कंपनी. तर हे त्या पालखीच्या तिथे होते त्यावेळेस, परंतु असं त्यावेळेस काही माहित नव्हतं की आता आपण लग्न होऊन यांच्याच घरी येणार वगैरे, असं काही माहित नव्हतं त्यावेळेस. मग त्यानंतर यांच्या शेजारी यांचं जे जुनं घर आहे तिथे ते कबीर बापू म्हणून आहे त्यांचं, कबीर मठ. तर ते माझ्या वडिलांचे गुरु. आणि मग ते असं बोलता बोलता विषय निघाला सहज. आणि मलाही फक्त बाकी काही नको होतं, मला फक्त माळकरी मुलगा पाहिजे होता. तुमचाही असं बघण्याचा, दाखवण्याचा कार्यक्रम वगैरे झाला? हो, झाला होता ना. का फक्त वारीतच बघितलं त्यांना? नाही, नंतर बघण्याचा ताई आले होते, आमचा छोटा भाचा त्यावेळेस छोटा होता. तर त्याने बघण्याचा कार्यक्रम झाला, घरी जाऊन सांगितलं की ती मामी सारखी हसतच असते म्हणून. त्याची पहिली रिॲक्शन होती त्यावेळेस. तो अगदी 4थी 5वीतच होता. काय हे मान्य आहे तुम्हाला? मान्य. पण या कधीच रागवत नाहीत, त्याचं काय रहस्य आहे? त्याचं रहस्य मीच असेल कदाचित, कारण रागवण्याची वेळ येऊ देत नाही ना. कशी साथ दिली या माऊली? अगदी पूर्ण मनोभावे. म्हणजे ज्या पद्धतीने आमच्या घरातली बहीण गेली आणि त्याच पद्धतीने कुठलीही जागा म्हणजे भरून कुठली अडचण आलेली नाही. कारण वडील आहेत या ठिकाणी साक्षीला. आमची आई देखील 9 वर्षापूर्वी आईचा देहांत झाला, परंतु रोहिणीने कधी चिडचिड नाही, त्यांची कुणाचीही कधी आबाळ नाही. जे वेळेवर प्रत्येकाच्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे सर्व्हिस जरी केली तरी पण ज्या त्या गोष्टी वेळेवर, अगदी घर म्हणून जे भरलं घर जसं अपेक्षित असतं त्या पद्धतीने सर्व गोष्टी तिने केल्यात. आणि मी एक प्रश्न नेहमी लग्न झाल्यापासून तिला अधूनमधून विचारत असतो, अगदी निश्चित विचारत असतो. तो आत्ताही तुमच्या समोर विचारतो आणि उत्तर तीच सांगेल, या संपूर्ण जगात सर्वात सुखी कोण आहे? आम्ही दोघं. प्रत्येक घराने हा क्षण जपून ठेवावा आणि प्रत्येक घरामध्ये हा प्रश्न प्रत्येक माऊलीला विचारला जावा आणि त्यातून त्या माऊलीला पॉझिटिव्ह एनर्जी मिळत जाते. ह्याच उत्तर जर आलं तर खऱ्या अर्थानं सगळी घरं आनंदी होती. आता या ठिकाणी या बहिणी धावपळ करणार आणि धावपळ करून त्या सगळ्या वस्तू घेऊन येणार का? एका मिनिटात बघूया. टाळ वाजे, विणा वाजे, वाजे मृदुंग. वेळ सुरू. तुम्ही सांगू शकता? मृदुंग आहे. पखवाज टाळ टाळ. कुलपाची सोबती. 15 सेकंद होऊन गेलेली आहे. वेळ झपाट्याने पुढे सरकते. लवकर. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती त्या
कामधेनू 10 9 8 7 6 5 4 3 बसा. वहिनी, हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. धन्यवाद. चांदीचा कुंकवाचा करंडाही मिळाला, अभिनंदन. या वारीमध्ये अनन्य साधारण असं जिचं महत्व आहे, ती चांदीची तुळस सुद्धा तुमच्या घरात आहे, अभिनंदन. आणि वहिनी, ती चांदीची अन्नपूर्णा सुद्धा या घरात आलेली आहे, अभिनंदन. आणि वहिनींना मिळत आहे गोल्ड विनर रिफाईंड कुकिंग ऑइल विथ विटा D3 यांच्याकडून ती भेट आहे. धन्यवाद. तरी काय काय आरोप सुरू झाले. तुमच्या शाळेत जर कोण उशिरा आलं ना तर तुम्ही रागाने बघत बसता त्यांच्याकडे. दुसरा आरोप, पण शिस्त पाळली पाहिजे ना. तुम्ही स्वतःच खरं करता. आरोप आहे, आरोप आहे. यातलं कोण करू शकते ते बघते. नाही नाही, नंतर बघा आम्ही गेल्यावर. त्याच्यानंतर तुम्ही जेवण वेळेवर करत नाही, असाही एक आरोप आहे. तुमचं काय म्हणणं आहे? मान्य आहे तुम्हाला? मान्य. तुम्ही कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घेता ते थोडं कमी करायला पाहिजे. बर. खूप टेन्शन घेता असं त्यांचं म्हणणं आहे. काय प्रेमळ मागणी केली आहे मॅडमनी, आम्हाला रोज लवकर घरी सोडावं. अरे तुम्हाला इकडे काय ऍप्लिकेशन घेऊन बोलवलंय का? चिडचिड फार करता. चिडचिड नाही होत. हे बघा, ह्याच्यातल्या किमान अर्ध्या तरी चिठ्ठ्या अशा आहेत ना, त्यात चिडचिड कॉमन. कदाचित तुम्हाला वाटत नसेल. मुलांवर असेल, मुलांनीच लिहिलेले असणार आहे. शॉपिंग खूप करता. बरं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे ठरवता ना तुम्ही तेच करता. मान्य आहे? असेल. असेल नाही, मान्य आहे का? नाही. आणि काही निर्णय तुम्ही स्वतःच घेता. हो. बरोबर आहे? हो. तुमचं काय म्हणणं आहे? स्वभावात कुठला बदल केला पाहिजे किंचितचा? भीती फक्त गेली पाहिजे, असं एक गोष्ट वाटते. आणि गाडी शिकवा अशी माझी लग्न झाल्यापासूनची इच्छा आहे. अजून 18 वर्ष पेंडिंग आहे. माऊली, शिका ना गाडी. 18 वर्ष गाडी शिकलं ना की ते वेळ देणारच नाही. निदान आता हे सगळे बघतात, मी कायम त्यांच्या बरोबरच असते गाडीवर. गावात सगळेजण म्हणतात कायम ही नवऱ्याबरोबरच असते. तो वेळ तरी मिळतो ना तेवढा. मग त्यांचं म्हणणं आहे, आता जरा मला एकट्याला चालवू द्या. नाही नाही, हो, गंमत नाही, करतो. तसं नाही माझं म्हणणं. माझं म्हणणं तिच्या गाडीवर मागं बसून जाण्याची माझी इच्छा. आता कधी इच्छा पूर्ण करताय त्यांची? बघूया. चला बघूया पुढच्या खेळात बक्षीस मिळवून देणार का हे सगळे घरातली मंडळी. चांदीची काठी एक. अजून माऊलींचा तो दंड आहे तो. काय हो? असाच आहे? होय ना. चला, अभिनंदन, पहिलं बक्षीस मिळालं तुम्हाला. थँक्यू. पुढचं चित्र आपण काढायचं. अवघड गोष्ट आहे. पहिल्यांदा चित्र काढताना बघतीये मी त्यांना. 18 वर्षात. हो. आपण काय काय देवळातलं सांगतो. सगळं संपलं की मी सांगतो. झालं? वीट आहे. चला, अभिनंदन, हे बक्षीस तुम्ही त्यांना मिळवून. तिसरं चित्र. हे सोपं आहे. चुकी आहे सासरी. अभिनंदन, हे बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं. झी वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी एक अनोखी ऑफर. 51 झी मराठी दिशासोबत 3 वार्षिक विशेषांक
खाली डोकं वर पाय उत्सव नात्यांचा आणि वर्षारंभ विशेषांक हे 810 रुपयांचे अंक फक्त 499 रुपयामध्ये. ऑफर मर्यादित कालावधीपर्यंत. ही अनोखी ऑफर झी मराठीकडून वहिनी तुमच्यासाठी. अभिनंदन. थँक्यू. बोला पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु महाराज की जय. बरं, मगासपासून हे दोघे खूप बोललेले आहेत. सारच खरं तर वेळेची मर्यादा आहे, पण तरी सुद्धा आपण यांच्या मी नणंद. काय सांगाल मग तुमच्या वहिनींबद्दल? ज्या वेळेला तिला पहिल्यांदा आम्ही बघायला गेलो आणि त्यावेळेला माझा छोटा मुलगा 4वी-5वीला होता, तिने सांगितली मगाशी आठवण की तो म्हटला मामी, म्हणजे तो पहिलाच म्हटला की बघितल्यावर मामी हसत होती. तर तसं मला वडील नव्हते त्यावेळेला. वडिलांनी घरी आल्यावर विचारलं की नाही का कशी आहे मुलगी, तर मी सांगितलं बाबा हसरी, हलकी आणि बोलकी आहे. म्हणजे हे माझं पहिलं वाक्य होतं. माझ्या त्या दिवशीच्या डायरीत सुद्धा ते लिहिलेलं आहे. अरे वा. आणि तिने खूप घरासाठी केलं. आई गेल्यानंतर तिला मी एकच वाक्य सांगितलं की तुला या घरची आता चोपदारीण व्हायचंय. आणि मला आत्ता सुद्धा भरून आले की तिने चोपदारीण व्हायचंय हे जे वाक्य आहे तिने चांगलं लक्षात ठेवलं. आणि तशी ती खूप चांगलं वाक्य आहे. म्हणजे वडिलांचे काही हाल नाही खाण्यापिण्याचं, त्यांना अगदी चटणी कोशिंबीर पासून सगळं लागतं व्यवस्थित, तसं ती करते म्हणजे सगळं. त्यामुळे तिच्याबद्दल तशी तक्रार काही नाही. मग अशी काही तक्रारी लिहिल्या मी त्याच्यात. काय काय लिहिल्या होत्या? सासरे बुवांकडे द्यावं जरा. मला हे जवळजवळ 9 वर्ष झाली मंडळी वारलेली आहेत. तेव्हापासून आल्यापासून सुद्धा की वृद्धापकडे आपल्याला खरोखर व्यवस्थित सुखाचं व्यवस्थित का झाली, पण सुख ही बायकोपेक्षा सुद्धा जास्त चांगलं सांभाळणारी अशा तऱ्हेची ही सुनबाई आम्हाला मिळालेली आहे. एकदम छान, म्हणजे इतकी सुंदर आहे समजला का, की मला काहीही काळजी वाटत नाही आणि निर्वांत जाते. यापेक्षा सर्टिफिकेट दुसरं कुठलं नाही माऊली. 18 वर्षाच्या प्रवासात जर आज क्षमा मागायची असेल तर कुणाची मागा? क्षमा मागायची असेल तर तशी मी सगळ्यांचीच मागेल की कमी जास्त माझ्याकडून कधी काही झालं असेल तर सगळ्यांनी मला क्षमा करावी एवढंच मी म्हणेल. कोणा एकाची असं नाही, प्रत्येक जण हो सगळ्यांची. मग त्याच्यामध्ये मुलं सुद्धा येतात. मुलांनाही कधी काही असं आईबद्दल वाटलं असेल तर माझ्याकडून काही असं चुकीचं झालं असेल किंवा आमचा स्टाफ असेल, आमचे दादा आहेत, माझे मिस्टर आहेत, आमच्या ताई आहेत, माझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत, सगळ्यांची. तुम्ही? ऑब्व्हियसली सर्वांची. लग्न झाल्यापासून बदललोय मी. कोणी जरी मान्य नाही केलं तरी मी सांगतो. तुम्ही म्हणण्याच्या ऐवजी मी आधी सांगतो की मी देखील सर्वांची मागेल. काही चूक माझ्याकडून अनावधानाने कधी घडली असेल तर संपूर्ण समाजाचीच. एकूण एवढं सगळं व्यवस्थापन पाहत असताना अनेक प्रसंग येतात, अनेक जण नाराज होत असतात. त्याबद्दल सर्वांची क्षमा मागेल काही चूक घडली असेल. या वारीच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या घराघरामध्ये काय सांगाल तुम्ही? पण तुमच्या कुटुंबाकडून आम्हाला ऐकायला आवडेल. अगदी. मी तर नेहमीच सर्वांना सांगत असतो की अनेक तरुण आहेत, तरुणांनी वारीमध्ये का सहभागी व्हावा असा त्यांचा प्रश्न असतो. त्याबद्दल मी नेहमीच संवाद तरुणांशी वगैरे साधत असतो. तरुणांनी संत साहित्याकडे वळावं की ज्ञानेश्वरी आहे, तुकोबारायांचा गाथा आहे, नाथ महाराजांचा भागवत आहे. जगातल्या सर्व समस्या ज्या आहेत त्याची उत्तरं त्यामध्ये आहेत. आणि जगातल्या ज्या सर्व समस्या आहेत त्याचं उत्तर आपल्या एका वाक्यात जर शोधायचं असेल तर प्रत्येक माणसाने आपल्या किमान गरजा कमी केल्या पाहिजेत, हे त्याचं उत्तर आहे असं मला वाटतं. या दोघांनाही खूप मनापासून शुभेच्छा देऊया. तुमच्या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा. आणि या आनंदाच्या क्षणी झी मराठीकडून पांडुरंग आपल्या झी मराठीकडून ही एक भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठण. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार. बोला पुंडलिक. पंढरीनाथ महाराज की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.